कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। जवळपास सगळेच उमेदवार हे आता बाहेर पडत आहेत। माझ्यासोबत देखील एक उमेदवार आहेत अभिजितजी बिचुकले, ते अजून घरीच आहेत। नेमकं कारण काय आहे या सगळ्यावर आपण चर्चा करूया। अभिजित दादा, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। खरं तर आज मतदान होते, उमेदवारी अर्ज तुम्ही देखील दाखल केला होता, तुम्ही उमेदवार आहात, पण सगळे उमेदवार बाहेर असताना अभिजित दादा मात्र अजून घरी आहेत, त्याचं नेमकं कारण काय ब्रेकिंग आहे का? काय आलं काल इकडं खूप गर्दीमध्ये होतो मी तरुण पिढीमध्ये, आणि थोडंसं मग मला व्हायरल इन्फेक्शन झालं, सर्दी झाली जाम त्यामुळे मग मी सकाळी नाही पडलो। मी एक 11च्या दरम्यान बाहेर पडणार आहे आवरून संपूर्ण, पण तुम्ही आला त्यामुळे तुमचा संपूर्ण मीडियाचा त्या ठिकाणी सपोर्ट आहे मला, त्यामुळे मी नाही म्हटलो नाही आणि आहे त्या अवस्थेत तुमच्याकडे आलो। त्या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे आपल्याला की काल जो संपूर्ण प्रकार झाला, 2-3 दिवस पैसे वाटप चालले असं काँग्रेसचे उमेदवार म्हटले, त्यांनी पुरावे दिले, तरी त्या समोरच्या उमेदवारांवरती काही कठोर कारवाई झाली नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवरती झाली नाही। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी जाऊन सांगितलं की ही निवडणूक प्रक्रिया ठप्प करा, कारण इतका भ्रष्टाचार मला वाटते मीडियासमोर क्लिप्स वगैरे येतात, एवढा मी बघितला नव्हता कुठं, एवढ्या निवडणुका लढलो, पण तरी निवडणूक आयोगाला मी सांगितलं निवडणूक रद्द करा, तर तसं काही त्यांनी निर्णय झालेला नाही, घेतलेला नाही। त्यामुळं कायदेशीर प्रक्रियेमध्ये मी पुढं त्याच्यामध्ये लढत राहील। परंतु आता जर मतदान होतच आहे तर संपूर्ण मतदाते जे असतात त्यांना सांगू इच्छितो की जावा आणि मतदान करा। अभिजित दादा, मला सांगा, आता तुम्ही म्हणताय की तरुण आहेत, फिरल्यामुळे आजारी पडलो, प्रचारात ज्यावेळेस फिरला त्यावेळेस आजारी पडला, तसं नाही, 2-3 दिवसापासून होतच ते, पण आपण दुर्लक्षित केलं, घसा एकदम याचा फटका बसेल की हो, कारण लोक आता मतदान करतायत, आता हेमंत रासने असू द्या, हे सगळे उमेदवार सकाळी 7 पासून फिरतायत, मग आता ह्याचा फटका बसणार ना, मतदान मग कमी होणार नाही। काय संबंध, लोकांना मतदान करायचं ते करणारच आहेत, मला 11 वाजता बाहेर यायचं, मी येणारच आहे, पण तुम्ही त्याच्या आधी माझ्याकडे आलात। कुठं कुठं जाणार अभिजित दादा, पूर्ण मतदारसंघ फिरणार का, सगळे बूथ 76 ज्या ठिकाणी शक्य होईल, कारण फिरणं म्हणजे काय नुसतं असं जाणता येणार नाही, गेलो तर तिथं नेहमीप्रमाणे लोकांचं प्रेम आहे, चाहते भेटले तर तिथं 2 मिनटं ते जाणार, ते फोटो काढतात, ते प्रेम देतात, त्यामुळे एका बूथवरती नाही म्हटलं तरी तासभर जाईल। असे मला वाटतं राहिलेल्या 5-6 तासांमध्ये 25 बूथ व्हायला काय हरकत नाही, धावपळीत। दादा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आतापर्यंत तुम्ही एवढ्या निवडणूक लढल्या आहेत, प्रत्येक निवडणुकीत जातीचा मुद्दा हा सगळ्या पक्षाकडून काढला जातो, यावर अभिजित दादाला काय वाटतं? मी एकमेव लक्षात ठेवा, जेव्हा केव्हाही निवडणुका लढलोय, जेव्हा केव्हाही मीडियासमोर आलो, माझ्या घरच्यांचे जे संस्कार आहेत तर मी कुठल्याही जातीभेदामध्ये पडत नाही, कधीही पडणार नाही, कधीही पडलो नाही। मी स्वतः नवरात्री करतो, मी स्वतः रोजे करतो, असा त्या पद्धतीने सगळा कार्यक्रम माझा चालू असतो। आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा मी आहे, तर अशा संपूर्ण ह्या प्रक्रियेमध्ये जातीभेद हा आमच्या रक्तात नाही आहे। काय झालंय, कसब्यात पण जातीचा मुद्दा उकरून काढला जातो की ब्राह्मण उमेदवार नाही दिला, किंवा मग जसे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या अल्पसंख्याक मेळाव्यात झाले, या सगळ्याकडे कसं बघतो? यांनी केला तो राजकीय होता, परंतु ह्याच्यात सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरताना कोणतरी चिलट्यासारखी, किड्यामुंग्यांसारखी विकृत वृत्तीची लोकं आली होती, आणि त्यांनी माझ्यावरती मी जातीभेद करतो, जातीय तेढ निर्माण करतो असे आरोप केले होते। त्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सींना काही तथ्य सापडलं नाही, कळलं? त्यामुळे ते किडे आणि मुंगे तेच जातीयवादी आहेत, तेच कचऱ्यातली घाण आहेत। विकासाच्या मुद्द्यावर झालेलं तुम्हाला आवडेल की कुठल्या मुद्द्यावर मतदान व्हावं तुम्हाला वाटतं? कारण तुम्हाला एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे निवडणूक, कालही बोलताना तुम्ही मला सांगितलं, अभिजित मी 20 वर्ष झालं बघतोय, पण असं राजकारण बघितलं नाही। मला एकच आवडेल की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जावा आणि जाती धर्म विरहित जावा। भारत अखंड आहे, संविधान आहे, आणि ह्या देशाच्या संविधानाच्या अनुषंगानेच इथं संपूर्ण जीवन जगावं लागणार, ह्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही करायचं नाही आहे। त्यामुळं विकासाचे मुद्दे मांडा, काही आरोप प्रत्यारोपसुद्धा तुम्ही एकमेकांवरती करा, परंतु जातीयवादावरती खेळू नका।
तर अभिजित दादा एक शेवटचा प्रश्न, ह्या सगळ्या 8 दिवसात तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलात आणि काय वाटते कुणाच कौल कुणाकडे? कारण सगळे म्हणतात दुहेरी लढत आहे, दंगेकर रासने, मग बिचुकले दवे 16 जण आहेत, पण मग दोघांची नाव, मग तुम्ही किती मतदान, कसं बघताय सगळ्या चर्चांकडे? नाही बघा, लोकशाहीचा अधिकार मतदानाचा कोणाला आहे? जनतेला. हां, मग जनतेबद्दल मी कधीही काही वाईट बोलणार नाही. जनता जे बोलत असेल त्यांना ते बोलू दे. त्याच्यात दोनच विषय करणार, जे पॉझिटिव्ह बोलतात त्यांचं स्वागत आहे हां, आणि जे निगेटिव्ह बोलतात ती माझी विष्ठा खातात. तर हे अभिजित बिचुकले होते, उमेदवार आहेत, ते थोड्या वेळात त्या बाहेर पडणार आहेत. कसबा मतदारसंघात मी फेरफटका मारणार आहे, मी लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि जे जातीचं राजकारण आहे ते न करता विकासाचं राजकारण करा, असा एक सल्लाच त्यांनी राजकारण्यांना दिला आहे. कॅमेरा पर्सन रामसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.